सोलापूर जिल्ह्यात एसआयटीने मोठी कारवाई करत 5 शिक्षकांचं शालार्थ आयडी अमान्य केले आहेत। उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी ही कारवाई केली। सोलापूर जिल्ह्यात एसआयटीने मोठी कारवाई करत 5 शिक्षकांचे शालार्थ आयडी अमान्य केले। उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी ही कारवाई केली। या प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता। त्यानंतर उपसंचालकांनी हा निर्णय घेतला। ही कारवाई अंजुमन ए तरीकीबे तालीम ट्रस्ट अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 5 शिक्षकांवर करण्यात आली। चौकशीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या। शिक्षकांची नियुक्ती करताना पद रिक्त नसणं, भरतीसाठी दिलेली जाहिरात मूळ स्वरूपात नसणं, अधिकृत कार्यपद्धतीचं पालन न करणं, 2012च्या शासन निर्णयाचं उल्लंघन करणं, तसंच अतिरिक्त शिक्षक असतानाही नवीन नियुक्त्या करणं असे प्रकार समोर आले। या सर्व कारणांमुळे उपसंचालकांनी शालार्थ प्रस्ताव फेटाळले। दरम्यान या प्रकरणात तक्रारदार महबूब खिस्तके यांनी हरकत घेतली होती। संबंधित शिक्षकांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयानं उपसंचालकांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी या प्रकरणी 3 वेळा सुनावणी घेतली। दोन्ही बाजूंची मतं ऐकून अखेर शालार्थ अमान्य करण्याचा निर्णय देण्यात आला। मात्र या निर्णयाविरोधात संबंधित शिक्षकांनी पुन्हा उच्च न्यायालयात अपील दाखल केल्याची माहिती आहे। दरम्यान एसआयटीकडे प्रलंबित असलेल्या इतर तक्रारींचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।